दौरा म्हणण्यापेक्षा दौरा तर सगळ्यांचे झाले. तुम्हाला माहिती आहे की अतिवृष्टीच्या काळामध्ये जे शेतकऱ्यावरती संकट आलं आणि त्या संकट आल्यानंतर निश्चित प्रकारे या राज्यामध्ये सगळेच मंत्री, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यावेळेचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी सुद्धा स्वतः प्रत्येक जिल्ह्यावरती जाऊन ज्या अतिवृष्टीच्या काळामध्ये त्या सर्वांनी सूचना दिल्या होत्या की ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी प्रत्येकाने दौरे करावेत आणि प्रत्येक गावात जाऊन प्रत्येकाच्या अडचणी नुकसान भरपाईची माहिती घेऊन या बाबतीमध्ये ताबडतोब प्रशासनाला अहवाल सादर करण्यासाठी सांगावेत. त्याप्रमाणे राज्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळे मंत्री ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते प्रमुख गेले. नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर आदरणीय छगन भुजबळ साहेब असतील, त्यावेळेसचे मंत्री माणिकराव कोकाटे असतील, झिरवाळ साहेब असतील, गिरीजी महाजन साहेब असतील, हे सगळेच मंत्री हे नाशिक जिल्ह्यामध्ये गेले. सगळ्याच जिल्ह्यामध्ये सगळे मंत्री गेले आणि हा सगळा एकत्रित नुकसान भरपाईचा अहवाल शासनाला प्राप्त झाल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की या राज्यामध्ये जो अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला एक फार मोठी मदत करण्याचा निर्णय शासकीय निकष बदलून, जे पूर्वीचे नियम होते, माझ्या शेतकरी बांधवासाठी नियम बदलून खूप मोठा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री यांनी माझ्या शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेतला. साधारणतः 1,32,00,000 शेतकऱ्यांना त्याच्या जो नुकसान झालं आणि साधारणतः 1 कोटीपेक्षा जास्त क्षेत्र, साधारणतः विचार केला तर साधारणतः 15,661 कोटी रुपयाचं वितरण आपण शेतकऱ्यांना केले. साधारणतः 20,000 अजूनही काय वितरण बाकी आहे. काही ठिकाणी वारसा नोंदी असतील, जमिनीचे वाद असतील किंवा काय हे असेल, त्यामुळे अपूर्ण आहे. परंतु निश्चित प्रकारे या अडचणीच्या काळामध्ये हे सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहिलेलं आहे. आणि आता जे मला छावा क्रांतीवीर सेनेचे आमचे अध्यक्ष गायकर साहेबांनी मागच्या 2-3 महिन्यापूर्वी तेच निवेदन दिलेलं आहे. त्यांनी निवेदन आज कुठलं दिलेलं आहे की मक्का खरेदी आणि कांदा व दुधाला हमीभाव या बाबतीमध्ये मी निश्चित प्रकारे त्यांच्याशी आज चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये शेवटी राज्याचा मी कृषी मंत्री आहे, शेवटी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे. शेतकऱ्यांचं हित जपणं, शेतकऱ्याला मदत करणं हे माझं हे विषय जरी कृषी विभागाचे जरी नसले, हा विषय तो आहे पणन मंत्र्याचा, दुसरा विषय आहे दुग्ध विकास मंत्र्यांचा किंवा ह्याचे जरी असले तर शेवटी जबाबदारी कृषी मंत्री म्हणून आमच्या सगळ्याची आहे. शेवटी मी शेतकऱ्याचा प्रतिनिधी आहे. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मी छावा क्रांतीवीर सेनेने मला जे निवेदन दिलेलं आहे हे निवेदनाची प्रत आणि मी स्वतः या पणन मंत्री जयकुमार रावल साहेब आणि दुग्ध विकास मंत्री आपले अतुल सावे साहेब यांच्याशी या बाबतीमध्ये चर्चा करून निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये माझ्या या शेतकऱ्यांचं जे निवेदन आहे या निवेदनाला कसा न्याय देता येईल तो देण्याचा प्रयत्न हा निश्चित प्रकारे एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून आमचा राहणार आहे. दुग्ध विकास मंत्री पंकजाताई मुंडे, चुकून माझं नाव हे झालं, पंकजाताई मुंडे यांच्याशी चर्चा करून हा निर्णय निश्चित प्रकारे घेतला जाईल. परिषदेमध्ये काल एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही केली कर्जमाफी संदर्भात, कधीपर्यंत ते होणार आहे, कशा पद्धतीने ते असणार आहे आणि 30 जून पूर्वीची देखील तुम्ही त्यामध्ये अधोरेखित केलेली आहे तारीख. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये तुम्हा सर्वांना माहीत आहे की निश्चित प्रकारे साधारणतः प्रवीण परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती स्थापन केलेली आहे, एक कमिटी स्थापन केली. त्याचा उद्देश एकच आहे की ह्या कमिटीने जो अहवाल आहे माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना आपल्याला माहिती आहे की शेतकरी कर्ज कुठल्या माध्यमातून घेतो, एक तर पीक कर्ज घेतो, दुसरं मध्यमुदत कर्ज घेतो, तिसरं दीर्घ मुदत कर्ज घेतो. माझ्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आज थकबाकी किती शेतकऱ्यांवरती आहे, ती कुठल्या प्रकारची आहे आणि ती रक्कम किती आहे याची माहिती घ्यायला प्रवीण परदेश साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक कमिटी केलेली आहे. साधारणतः याचा अहवाल आम्हाला एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याचा अहवाल आम्हाला सर्वांना तो मिळणार आहे. आणि अहवाल मिळाल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे निश्चित प्रकारे, आणि आपल्याला माहिती आहे की सोसायटीचं कुठल्याही विकास संस्थेमध्ये जे आपण शेतकरी कर्ज घेतो त्याचं वर्षाखेर हे 30 जून असतं. 30 जूनपूर्वी माझ्या शेतकरी बांधवांना निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री कर्जमाफीच्या बाबतीमध्ये घोषणा करतील. शेतकरी बांधव आम्ही रोजच बांधावर येत आहे. शेतकरी कृषी मंत्री म्हणजे प्रत्येक मंत्री शेतकरी आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांना रोज बांधावरच शेती करणारे सगळे बरेच बहुतांशी मंत्री हे शेतकरी असल्यामुळे ते रोजच बांधावर आहेत. मी तर मला जर कृषी मंत्री म्हणून तुम्ही विचारलं तर मी सकाळी घरी ज्यावेळेस झोपायला जातो त्यावेळेस मला बांधाची शेती दिसते आणि सकाळी उठताना मी ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस ती मला बांधाची शेती दिसते. मरीन ड्राईव्ह सगळे मगाशी बोलत होते की मामांना शोधायचं म्हटलं की मरीन ड्राईव्हला जावं लागतं. नाही, मरीन ड्राईव्ह तुम्हाला मी सांगतो प्रत्येकाच्या माणसाचं आरोग्य हे चांगलं असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस मी मुंबईला असतो त्यावेळेस मी मरीन ड्राईव्हला असतो, मी ज्यावेळेस पुण्याला मुक्कामला असतो त्यावेळेस मी तळजाई टेकडीवर असतो आणि जास्त मी शेतीमध्ये शेतामध्ये घरी असतो म्हणजे माझ्या इंदापूर तालुक्यात असतो त्यावेळेस मी शेतामध्ये चालतो. ठीक आहे, धन्यवाद. रात्री उशिरा गिरीला एक बैठक झाली, सर्व आमदार बैठकीला होते. काय त्या बैठकीत झालं? खास करून या अहवालासंदर्भात मला काहीच आयडिया नाही. मला या बाबतीमध्ये खरंच कल्पना नाही. पवार यांच्या एकूणच निधनानंतर बराचसा काळ झाला आहे. सीबीआय चौकशी अजून केलेली नाही. सुनेत्रा पवार यांनी स्वतः मागणी केली होती या संदर्भात. या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेले, यांनी आश्वासित केलेलं आहे की या बाबतीमध्ये चौकशी सुरू आहे आणि या चौकशीचा अहवाल निश्चित प्रकारे आल्यानंतर या बाबतीमध्ये बोलणं उचित होईल. परंतु मुख्यमंत्री साहेबांनी या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकदा एखाद्या प्रकरणामध्ये लक्ष घातल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की निश्चित प्रकारे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुनेत्रा वहिनी पवार असतील, आमच्या राष्ट्रवादीचे सगळे नेते मंडळी असतील, या सर्वांना आश्वासित केले की या बाबतीमध्ये सखोल चौकशी केली जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.